नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र DJ MMS कॉप. आज आपण व्हिडिओमध्ये या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे की रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअरला कलेक्शन अॅनालाइज केल्यानंतर आपण पाहतो की त्यामध्ये काही गाण्यांचे BPM जे आहे ते फेक शो करतात किंवा रॉंग शो करतात. तर त्याला कसं फिक्स करायचं ते आपण आता बघूया. तर सर्वप्रथम रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअर ओपन करणे. तुम्ही बघू शकता इथे आपण काही ट्रॅक्स जे आहेत ते अनालिसिस केलेले आहेत. पण इथे अनालिसिस केल्यानंतर काही ट्रॅक्सचे BPM जे आहे ते इथे फेक शो करत आहेत. जसं की बघा इथे भाई भाई नावाचा एक ट्रॅक आहे. ज्या गाण्याचा BPM जो आहे इथे अनालिसिस केल्यानंतर 75 आपल्याला शो करतो आहे. पण ऍक्च्युली या गाण्याचा BPM जो आहे तो 150 आहे. तर या गाण्याच्या BPM ला कसं फिक्स करायचं ते आपण आता बघूया. बघा या गाण्याला मी इथे लोड करतो. इथे तुम्हाला बघू शकता इथे गाण्याचा BPM जो आहे तो तुम्हाला 75 शो करत आहे. आता काय करायचं, आता याला आपल्याला जर 150 BPM ला फिक्स करायचं असेल तर आपल्याला राईट साईडच्या कॉर्नरला दोन ऑप्शन दिलेले आहे, डिस्प्ले द पॅड मोड आणि डिस्प्ले BPM ग्रिड ऍडजस्टमेंट बटन. तर आपल्याला काय करायचं, BPM ग्रिड ऍडजस्टमेंट नावाचं जे सेकंड बटन आहे याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे जो BPM सेक्शन शो करतो आहे इथे जाऊन इथे तुम्हाला सिम्पली 150 BPM सेट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे गाण्याचा BPM जो आहे तुमचा फिक्स झालेला आहे. इथे तुमच्या गाण्याचा BPM जो आहे 150 शो करतो आहे. तर इथे सिम्पली या ट्रॅकला जायचं, राईट क्लिक करायचं आणि अनालिसिस लॉकवर जाऊन इथे ऑन करून टाकायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जर या गाण्याला पुन्हा अनालिसिस करायला गेले तर या गाण्याचा BPM जो आहे तुम्हाला इथे 150 शो करेल. इथे तुम्हाला 75 शो करणार नाही. त्यानंतर कोणत्याही गाण्याचा ऍक्च्युअल BPM जर तुम्हाला फाइंड करायचा असेल तर तुम्ही व्हर्च्युअल डीजे सारखे जे काही डीजेइंग सॉफ्टवेअर आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तिथला त्याचा ऍक्च्युअल BPM फाइंड आउट करू शकता किंवा बीटपोर्ट सारखे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन गाण्याचा जो प्रॉपर BPM आहे तो फाइंड आउट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गाण्याचा जो रॉंग BPM रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअरला शो केला जातो तो तुम्ही फिक्स करू शकता. धन्यवाद.